आता तुम्ही याला नाटक समजा किंवा काहीही, पण हे मूल तर मी जन्माला घालणारच. मग काहीही होऊ दे. सर, तुमचं प्रमोशन लेटर आलंय. या सगळ्यामुळे माझं प्रमोशन थांबायला नको. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे भीमराव. हे बघ आरती, आणखी पैसे देईन तुला, पण हे सगळं बंद कर. तुला श्रीमंत व्हायचं होतं ना, मग हो श्रीमंत. तुमच्यासोबत लंडन जायचं स्वप्न होतं माझं, ते तर पूर्ण नाही झालं. मग आता श्रीमंत होऊन काय करायचंय? जेवढी लालची मी तुला समजत होतो, तू तर त्याच्यापेक्षा जास्त लालची निघालीस. मूर्ख बनवत आहेस तू सगळ्यांना. थोडीशी मिठाई दिखावेगिरीसाठी वाटली आणि बाकीचे पैसे ठेवून घेतले. म्हणजे विचार करते जेवढा पैसा लुटता येईल लुटून घेऊन. कोणी शिकवलं तुला हे सगळं भीमराव? की त्याची बायको रमा, की स्वतःच शिकून आली आहेस? मला माहिती होतं की तुम्ही हे सगळं नक्की बोलणार, म्हणून तुमचे पैसे घेऊन आले. हे आहेत तुमचे पैसे, ठेवून द्या. मला नको आहेत पैसे. आता मला ना मूल पाहिजे. माझी आरती जोपर्यंत या चाळीमध्ये आली नव्हती, तोपर्यंत समद काही ठीक होत. जशी या चाळीत आली ती पण भांडायला लागली. भीम, माहित नाही तू जे करतो ते चुकीचं आहे की बरोबर, पण तुझं बोलणं ऐकून आयुष्य अवघड होत. बरोबर बोलतोय जोखू भाऊ, जनार्दन भाऊ, हितेश भाऊ. तुझ्यापासून दूर राहूनच शांतपणे जगता येऊ शकत. नाही काकी, तुम्ही चुकीचं समजताय. थांब, दूर राहा तुम्ही समजे. भीम आणि रामजी भाऊंच्या कुटुंबापासून दूर राहणंच बरोबर आहे. नाही ताई, असं नको बोलूस ताई. यांच्या कुटुंबाने एका मोलकरणीमध्ये एवढी हिंमत जागवली आहे की ती आपल्या न्यायासाठी डेव्हिड सोबत बोलणं करून आली आहे. काय? तर मग ठीक आहे, मी इथं नाही राहणार. आणि मी तुला पण एकदम परत सांगते, चल माझ्या सोबत. नाही ताई, तू नको जाऊस. जर तुला माझ्यामुळे काही त्रास असेल तर मीच निघून जाते. नाही आरतीजी, मी तुम्हाला इथून कुठेही जाऊ देणार नाही. जर असेच प्रत्येक समाजातले आवाज उचलणाऱ्यांना आपल्यातून दूर पळवत राहिले तर मग आवाज उचलणाऱ्यांची, संघर्ष करणाऱ्यांसाठी जागा उरणार कुठे?
तुम्ही ही चाळ सोडून कुठेही जाणार नाही. तर मग ठीक आहे, मी आणि दीपक इथून निघून जातो. कसं बोलताय तुम्ही काकू? काकू, मी नाही जाणार आई. आज ही एक मोलकरी नसून मला चॅलेंज करून निघून गेली आणि मी काहीच नाही करू शकलो. नाही 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 सर, तुम्ही चुकीचे समजत आहात. तुम्हाला असं वाटत आहे की हे आव्हान तुम्हाला आरतीने दिले आहे, पण नाही. ती आरती, ती खालच्या जातीची महिला काहीच करू शकत नाही. तिच्यामध्ये एवढी हिंमतच नाही आणि नाही एवढी बुद्धी आहे की ती तुम्हाला आव्हान देईल, तुम्हाला चॅलेंज करेल. मला माहिती आहे सर, हे सगळं त्या भीमरावचे कारस्थान आहे. भीमराव भीमराव भीमराव, हे भीमरावचं चीर ऐकलं नाहीये मी. काहीतरी करा या भीमरावचं. तसं तर मी जेवढं तपास केला ना सर, त्याच्या माहितीवरून सांगतो, हे नरोत्तम जोशीजी खूप काही बिघडवू शकले नाही ए! तुमचं. तुझा तपास गेला स्मशानात, मूर्ख. मी काही बिघडू शकलो नाही. तू काय बिघडवू शकलास? तू सुद्धा काही करू शकला नाहीस ऑफिसर. काय केलं असतं सर? मी माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं तर सगळे हेच म्हणाले की भीमराव बेकायदेशीर गोष्टी सहन करणार नाही. उद्या जर सर तो आमच्या चौकीसमोर येऊन आंदोलन करायला बसेल तर मी काय करणार? आणि सर, मी तर ऐकलंय की त्याची पोहोच इथल्या गव्हर्नर पर्यंत आहे. आणखी सांगायचं तर महाराज सयाजीरावांपर्यंतही आहे. हे बघा सर, हे बघा ना, हे पण काही करू शकत नाहीयेत. नाही ते काय करू शकत आहेत, मग मी तरी काय करू शकणार आहे सर? Shut up! कोणी काहीच करू शकत नाहीये तर पगार कशाला घ्यायचा? नालायक, हरामखोर. ए ऑफिसर, सुवाचीला जाऊन तिकडे सरळ अटक कर आणि लक्षात ठेव, सगळे डॉक्युमेंट घेऊन जा, म्हणजे भीमराव काहीच करू शकत नाही. सर, पण तिच्यावर आरोप काय लावायचा? काय तरी विचार कर. आता हे सुद्धा मीच सांगू का? ठीक आहे सर, संध्याकाळपर्यंत आरतीला अटक करतो. एकदा माझं प्रमोशन झालं आणि मी लंडनला गेलो की मग भीमराव लढत राहा आरतीच्या न्यायाची लढाई. आरती, मी तर म्हणती तुझा निर्णय बदलून टाक आणि तू बी चल सोबत. 2-4 दिवसात समजा विसरून जाशील आणि मग एक नवीन आयुष्य सुरू करूयात. चल. नाही ताई, मला कुठंच जायचं नाहीये आणि माझ्यासाठी अजिबातच काळजी करू नकोस. ताई, हे बघ, आता आपण दोघं एक आई आहोत आणि आपल्या आपल्या मुलांसाठी निर्णय घ्यायचा आपल्याला अधिकार आहे, हो ना? आणि तुला तर माहितीच आहे ना की आरती नेहमी राईट असते आणि तुम्ही लोक रॉंग. मला नाही जायचं आई इथून. दीपक, दीपक, जर तू तुझ्या भीमदादाला विचारशील ना तर तो सुद्धा हेच सांगेल की आपल्या आईची सोबत प्रत्येक वेळेमध्ये दिली पाहिजे. तुझ्या भीमदादाच्या शिकवणीचा आदर करून जा. जा तुम्ही.
जा तुम्ही दोघे. अरे हे आरती शोभा आणि भीमरामाच्या नांदामध्ये समद्यांचं आयुष्य जगणं अवघड होईल. समजत नाही आहे का होऊन का राहिलं सध्या. हे कसं बोलताय तुम्ही काका? केव्हापासून बघतोय स्वतःही घाबरलायत, आम्हालाही घाबरवताय. काय आहे हे सगळं? आजपर्यंत ह्या चाळीवर काही संकट नाही आलीत का? काही ना काही कारणामुळे आपण मोठ्या लोकांसोबत लढत आलोय. प्रत्येक वेळी कारण वेगळं असतं, ह्यावेळी आरतीजींचं कारण आहे बस. आणि असंही नाहीये की ह्यानंतर मोठे लोक आपल्याला असेच सोडून देतील. काही ना काही कारण काढून लढतच राहतील. तर मग हे सगळं का? आणि फक्त ह्या चाळीतच का? आपल्या जातीच्या लोकांचं सगळीकडे राहणं अवघड आहे. कोणाला आपल्याला राहूच द्यायचं नाहीये. ना जमिनीचा वाटा देतं कोणी आणि ना आयुष्याचा. ते आपल्याला गृहीत धरतच नाही. तरीही जर तुम्हाला वाटतंय की आपल्या अस्तित्वाला सुद्धा एक ओळख मिळावी, तेव्हा एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे संघर्षाचा. म्हणून इथे उभ्या उभ्या घाबरू नका, हिम्मत ठेवा. बघा इतर निघाली. आता आपण लोकांनी सुद्धा आपापल्या खोल्या सोडून या चाळीमधनं निघून जावं. जोको भाऊ, संपूर्ण निर्णय तुमचा आहे. ज्याला चाळ सोडून जायचंय त्यांनी जावं. पण माझी एक गोष्ट कान उघडून ऐका. तुम्ही हवं तसं जिथंही जाल, जिथं कुठे राहाल, आपल्या जातीला तर लढावंच लागल, संघर्ष करावाच लागल. काकू, शोभा काकी, तुम्ही सगळे असे काळजी करू नका. जर कोणी काहीही विचारलं तरीही सरळ सरळ सांगून द्या की तुम्हा लोकांचं माझ्यासोबत काही घेणं देणं नाहीये. आणि या भ्रमात सुद्धा राहू नका की जर मी इथून निघून गेले तर तुमचा माझ्याशी संबंध माझ्याशी तुटून जाईल. असं नाही होणार. आणि भीमराव, मी घेतला आहे स्वतःहून हा निर्णय की मी या बाळाला जन्म देईन. पण मला या निर्णयामध्ये तुझी मदत लागणार आहे. 24 तास नको राहूस माझ्यासोबत, पण जेव्हा गरज पडेल तेव्हा मदत कर नक्की. हो हो, अगं भीम यासाठीच तर जगतो आहे. समजांनी मदत मागावी आणि याने मदत करावी. करा करा, समजांची मदत करा. हेच बाकी राहिलं होतं ना. आरतीजी, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एका माणसाने तुम्हाला धोका दिलाय, पण तरीही त्यानंतर सुद्धा तुम्ही कोणाला आयुष्य देऊ इच्छिता ना की त्याला मारताय. आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि यामध्ये मी बी तुमच्या सोबत.
पण मी बी तुमच्या सोबत आहे. बाबा, तुमच्यासोबत काय ते बोलायचंय, जरा माझ्यासोबत या. सांग, काय बोलायचं आहे? बाबा, भीमला थांबवा. लक्ष्मी सुद्धा भीम आणि रमासारखी झाली आहे. ती सुद्धा मदत करेल. ती का मदत करेल? जर लक्ष्मीला काय झालं तर? बाबा, मी एवढा आजारी असतो, मी लक्ष्मीची नीट काळजी सुद्धा घेऊ शकणार नाही. म्हणून बाबा, तुम्ही भीमला समजावा. काही करा, कसंही करा, पण भीमला थांबवा बाबा. आनंद, मला असं वाटतंय की भीम आता कोणाच्या थांबवण्यानं नाही थांबणार. अहो, असं कसं नाही थांबणार? असं बोलून प्रत्येक वेळी भीमची मनमारी तर नाही करू देऊ शकत ना बाबा. हो, मला माहित आहे की भीमचा भाऊ असल्याचा मला खूप अभिमान आहे. त्यामुळे आपल्याला खूप वेळा फायदाही झाला. आपला सन्मान वाढला आहे. पण बाबा, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी भीमच्या प्रत्येक निर्णयाला आपण हे स्वीकारलं पाहिजे की भीमरावला थांबवणं अवघड आहे. त्याला कोणी बी थांबवू शकत नाही. जाऊन थांबव मग, जसे चाळीमधले बाकीचे लोक म्हणतायत तसंच तू पण त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्यासोबत उभा राहून थांबव. जर का तो थांबला तर चांगली गोष्ट आहे. असं म्हणजे आता तुम्ही भीमरावला नाही थांबवणार. बाबा, जर तुम्ही प्रयत्न केलात ना, कदाचित भीम थांबल आणि डेव्हिडच्या वाकड्यात जाणार नाही. पण तुम्हालाच वाटत नाही की भीमरावनं थांबावं, कारण सगळे हेच म्हणतात ना की रामजी भीमरावचे वडील आहेत आणि भीमच्या असण्याचा तुमचा स्वाभिमान बी जोडला गेलाय ना बाबा. बस आनंद, बस, काय बी बोलू नगस. जर तो तुझा भाऊ आहे तर मी बी भीमचा बाप आहे. तुझ्यापेक्षा जास्त चांगला मी त्याला ओळखतोय. जेव्हा तो लढायला घरातून बाहेर निघतो तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त मी काळजीत असतो या. तुझ्यापेक्षा जास्त दुःखी मी असतो या. तुझ्यापेक्षा जास्त काळजी मला असते. लई वेळा मला बी असं वाटतंय की लहानपणी मी त्याला न्यायासाठी, हक्कासाठी, स्वाभिमानासाठी लढायला शिकवलं आणि आज त्याच शिकवणीच्या बीजामधून संघर्षाचा एक मोठा संसार तो हळूहळू बनवत आहे. मी लई वेळा विचार करतो की लहानपणापासून आजपर्यंत मी त्याला जे बी काही शिकवलं ते बरोबर आहे की नाही. पण याचा अर्थ असा नाहीये की मी भीमला जाऊन सांगून टाकू की मी त्याचा बाप आहे आणि एक बाप असण्याच्या नात्यानं हे सांगू की आजपासून तू कोणा पण माणसासाठी हक्काची लढाई नको लढूस. नाही म्हणू शकत, कधी बी नाही म्हणू शकत. काय आहे ना पुरा, असा विचार करण्यासाठीचे माझे समधे मार्ग बंद झाले आहेत. हा, तू त्याचा भाऊ आहेस, बाळासारखा तूही त्याचा विरोध करू शकतोयस. नाहीतर लक्ष्मीसारखं त्याची साथ देऊ शकतोस. त्यासाठी माझ्याशी भांडण करू नकोस, अजिबात करू नकोस. तुला भीमला थांबायचा प्रयत्न करायचा आहे, कर, नक्कीच कर. मी तुला थांबवणार नाही.
आणि राहिला प्रश्न हा लक्ष्मीचा, तर तिचा सासरा अजून जिता आहे. तिची काळजी घ्यायला. तिची काळजी तू करू नकोस.